नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज 3 तारखेपासून दुपारी 3 वाजल्यापासून आपले जे अर्ज आहेत त्याची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्यासाठी डिले न करता फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करा। तर अर्ज नेमका भरायचा कसा, त्यासाठी कुठली प्रोसेस आहे, त्या सर्व गोष्टीची आज आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओ बघण्याच्या आधी एक वही आणि पेन सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला लागणारे जे डॉक्युमेंट आहेत किंवा अर्ज भरताना कुठल्या कुठल्या त्रुटी तुम्हाला येऊ शकतात त्याची तुम्ही नोंद करून घ्या। ठीक आहे, तर लक्षात घ्या, ही जी लिंक आहे ह्या लिंकवर ज्यावेळेला तुम्ही व्हिजिट कराल तर तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट जलसंपदा विभागासाठी ही जी एक प्रकारे येते दिस इज क्लिक हिअर टू रेफर ॲडव्हर्टाइजमेंट, इथे तुम्हाला जाहिरात बघता येईल पूर्ण। न्यू रजिस्ट्रेशन, आता तुम्ही कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे। ठीक आहे, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळतो, त्याच्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता। तत्पूर्वी तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। जर तुमचं ऑलरेडी रजिस्टर्ड असेल म्हणजे रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तर लॉग इन करण्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता किंवा तिथे पण क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता। इथे तुम्हाला तारीख दिलेली आहे 3 नोव्हेंबरला 3 वाजेपासून फॉर्मची सुरुवात झालेली आहे अर्ज करण्याची, आणि शेवटचा जो दिनांक आहे 24 नोव्हेंबर 2023 रात्री 11:55 पर्यंत ही लिंक चालू राहील, त्यानंतर ती लिंक बंद करतील। तर इथे ह्या लिंकवर जेव्हा आपण क्लिक करतो तर इथे तुम्हाला ही प्रोसेस दिसेल। इथे लक्षात घ्या, तुम्हाला मोबाईलवर कुठल्याही प्रकारे फॉर्म भरू नका। मागच्या वेळेला ज्या तुम्हाला अडचणी आलेल्या आहेत तर भरपूर विद्यार्थ्यांनी मोबाईलवर फॉर्म भरल्यामुळे काही ऑप्शन त्यांच्याकडून मिस्टेकली फिल करायचे राहिले आणि तसाच फॉर्म तो सबमिट झाला। त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना काळजी घ्या आणि शक्यतो लॅपटॉपवर फॉर्म भरा। तर आपण ॲग्री करू। तर इथे सुरुवातीला तुम्हाला कॅन्डिडेटचं फर्स्ट नेम, तुमचं नाव, आता हे तुम्हाला जो डेटा भरायचा आहे ना तर तुमची 10वीची मार्कशीट त्यावर तुमचं जे नाव आहे त्याच्यानुसारच भरायचं आहे। तुमचं जे नाव आहे ते तुम्ही इथे जे फॉर्म भरताना इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचं नाव भरायचं आहे। आता माझं नाव मी इथे भरतो विकास। ठीक आहे, तर तुमचं इथे नाव येईल, नंतर मिडल नेम, आणि तुमचं सरनेम। अशा प्रकारे तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव, मिडल नेम, वडिलाचं नाव आणि सरनेम तुम्ही भरू शकता। त्यानंतर तुमचं नावामध्ये बदल, जर नावात तुम्ही बदल केलेला असेल म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या महिलांसाठी इथे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही येस कराल तर तुम्हाला पुढे ते विचारताल की नावामध्ये बदल कशा प्रकारे आहे। ठीक आहे, की न्यू नेम, चेंज नेम, तुमचं नवीन नाव कुठलं आहे ते इथे तुम्हाला भरायचं आहे, बदललेलं नाव कुठलं आहे ते तुम्हाला इथे भरायचं आहे। ठीक आहे, लग्नानंतरचं तुमचं नाव जे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यासाठी पुरावा म्हणून तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट केलेलं तुमचं कागदपत्र असले पाहिजे, जे करून तुम्हाला पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागतील। त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे भरायचे आहे। तुमची जी जन्मदिनांक आहे तर ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे तर DD, तुमची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर मंथ आणि त्यानंतर इयर हे तुम्हाला भरायचं आहे। त्यासाठी तुम्ही इथे गेल्याच्या नंतर ह्या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं इयर सिलेक्ट करायचं आहे, जे काय असेल तुमचं 1992, त्यानंतर समजा जून 1 जून, तर तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ तुमची टाकू शकता। त्यानंतर तुमचं इथे एज दिसतं, इथे जेंडरमध्ये तुमचं जे लिंग आहे ते तुम्हाला फिल करायचं आहे। त्यानंतर प्रायमरी मोबाईल नंबर येथे असेल तोच मोबाईल नंबर पुन्हा कन्फर्म करा। त्यानंतर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाका, नसेल तर हरकत नाही आहे, परंतु मोबाईल नंबर प्रायमरी आणि ईमेल ॲड्रेस हे काळजीपूर्वक भरा, कारण तुमचं जे पुढचं कम्युनिकेशन आहे ह्या 2 गोष्टीवर होणार आहे। ठीक आहे, तर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ह्या 2 गोष्टीची तुम्ही खात्री करून घ्या आणि तो चालू असला पाहिजे। मेल पण तुम्ही मेल आयडी जो देतायत तो तुमचा चालू असला पाहिजे। त्यानंतर तुमचा मॅट्रिक्युलेशन सीट नंबर, तुमचा 10वीचा जो सीट नंबर आहे तो जो काय आहे तर तो इथे तुम्हाला फिल करायचा आहे। ठीक आहे, जो काय असेल तो इथे तुम्ही फिल केला। त्यानंतर तुमचं मॅट्रिक्युलेशन इयर, तुमचा मंथ आणि इयर इथे तुम्हाला फिल करायचं आहे, जे काय असेल। ठीक आहे, 2010 वगैरे
जून महिना, तर इथे 06/2010 अशा प्रकारे येऊन जाईल. टेस्ट सेंटर प्रिफरन्स तुम्हाला जे द्यायचं आहे, तर बघा अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे अशा प्रकारे सर्व जे सेंटर आहेत, सोलापूर, ठाणे, वर्धा, त्यानंतर वाशिम आणि यवतमाळ, हे सर्व जे सेंटर आहेत हे सेंटर तुम्हाला तिथे दिसतील. तुम्हाला जे काही सेंटर घ्यायचे ते सेंटर तुम्ही तिथे चूज करू शकता. चूज केल्याच्या नंतर तुम्हाला सेकंड प्रेफरन्स द्यायचा आहे, ते सेकंड प्रेफरन्स तुम्ही नंतर चूज करा. त्यानंतर थर्ड सेंटर जे पाहिजे तुम्हाला ते तुम्ही इथे टाकून द्या. ठीक आहे. नंतर नोट, आता तुम्ही ज्यावेळेला क्लिक कराल तुम्हाला इथे OTP येईल. इथे जनरेट OTP केल्याच्या नंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यावर तो OTP जाईल. OTPच्या आधी तुम्हाला तिथे जो तुमचा कॅप्चा आहे तो तिथे भरायचा आहे. कॅप्चा भरल्याच्या नंतरच तो फॉर्म पुढे जाईल. अशा प्रकारे तो कॅप्चा असेल, तो कॅप्चा तुम्ही फिल केला की नंतर तो व्हेरीफाय करतो आणि मग पुढे जाल. ठीक आहे. तुमचा रजिस्ट्रेशन ID ज्यावेळेला जनरेट होईल त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला मेसेज थ्रू मिळेल. तो तुम्हाला इथे पुट करायचा आहे. इथे जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे. 2B4KN7H. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. ठीक आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला जे पेज दिसणार आहे इथे ॲप्लिकंट डिटेलमध्ये दिसेल. तुम्ही रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे, इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल जो काय आहे तो. त्यानंतर तुमचं इथे पूर्ण नाव दिसेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमचा ईमेल ID, तुमचा जेंडर, तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर, तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर. जर तुम्ही नावामध्ये बदल झालेला आहे का, नो केला असेल तर काहीच येणार नाही, इथे फक्त नो म्हणून दिसेल. जर येस केला असेल तर इथे तुमचं बदल झालेलं नाव पण इथे दिसेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचं मॅट्रिक्युलेशन मंथ अँड इयर ऑफ पासिंग तुम्ही जे दिले 06 जे काय असेल 2010 हे तुमचं इथे दिसेल. तुमचा 10वीचा सीट नंबर. त्यानंतर तुम्ही जो सीट तुम्ही जे टेस्ट सेंटरसाठी प्रिफरन्स दिलाय तर पहिला जिल्हा इथे येईल, इथे तुमचा दुसरा जिल्हा आणि इथे तिसरा जिल्हा. अशा प्रकारे हे पेज असेल. पोस्ट सिलेक्शनला गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला युअर सिलेक्शन, तुम्हाला इथे काय करायचं आहे, कुठल्या पोस्टला अप्लाय करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ह्या पेजवर तुम्हाला सुरुवातीला तुमचं पर्सनल डिटेल फिल करायचं आहे. जे काय तुम्हाला पोस्ट जी अप्लाय करायची आहे पोस्ट आणि त्यानंतर त्याचा कोड आणि लेवल ते आपोआप जनरेट होईल. इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचे आहे. त्याबद्दल मी माहिती देतो, पण थोडक्यात आपण इकडचे बघू की हे जे कॉलम आहेत हे तुम्हाला एक एक टप्पे आहेत. पहिला टप्पा तुमचा पर्सनल डिटेलचा झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲडिशनल डिटेल भरायचे आहेत. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल, तुमचं क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि शेवटी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज हा सबमिट केला जाईल. तर सुरुवातीला जी पोस्ट आहे, आता आपण बघूया जर पोस्ट तुम्ही कुठली जी टाकाल त्यानंतर तो कुठला झोन घेतो आणि कशा प्रकारे घेतो. अप्लाय पोस्टमध्ये ज्यावेळेला तुम्ही पोस्ट सिलेक्ट कराल तर आपण एखादी पोस्ट यामध्ये सिलेक्ट करूया. सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ही जर पोस्ट आपण सिलेक्ट केली तर इथे तुम्हाला दिसेल पोस्ट कोड हा जनरेट झाला आहे. पोस्ट कोड काय जनरेट झाला आहे, इथे हा 07 जो पोस्ट कोड आहे तो जनरेट झाला आहे आणि लेवल जे आहे झोनल ते पण आपोआप जनरेट झालेली आहे. त्यानंतर इथे नेम ऑफ द झोनल ऑफिस तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला दिसेल हे जे ऑप्शन आहेत. इथे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे, सातारा, ठाणे हे जे झोन आहेत त्यापैकी तुम्ही एक झोन चूज करू शकता. आता मी समजा इथे छत्रपती संभाजीनगर घेतलं तर इथे दिसेल तुम्हाला नेम ऑफ द झोनल ऑफिस, सुप्रिटेंडिंग इंजिनियर, विजिलन्स युनिट, औरंगाबाद रिजन, इरिगेशन डिपार्टमेंट, छत्रपती संभाजीनगर, अधीक्षक अभियंता व परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, औरंगाबाद. अशा प्रकारे तुमचा झोन सिलेक्ट होईल. त्यानंतर खाली ज्यावेळेला आपण स्क्रॉल करू इथे तुमचं कॅन्डिडेट पर्सनल डिटेल जे तुम्ही भरलेलं आहे ते तुम्हाला दिसेल. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, शेवटचा नेम, तुमचं जन्मतारीख असेल. त्यानंतर जन्मतारखेनुसार तुमचे जे वय आहे ते वय इथे तुम्हाला दिसेल.
इथे तुमचं जन्मतारखेनुसार वय दिसेल, इथे तुमचं जेंडर, त्यानंतर तुमचं 10वीचा बैठक क्रमांक, इयर ऑफ पासिंग, नावामध्ये बदल आहे नाही त्याबद्दल माहिती, तुमचा प्रायमरी मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आय डी जो तुम्ही दिलाय, तुमचा मॅरिटल स्टेटस, तर मॅरिड आहेत की नाही ते तुम्हाला इथे भरायचं आहे. आणि जर असताल तर तुम्हाला किमान 2 अपत्य असतील तरच तुम्ही ह्या पदासाठी पात्र आहात. 2 पेक्षा अधिक अपत्य असतील तर तुम्ही त्या पदासाठी पात्र नसाल. जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर इथे तुम्हाला ऑप्शन चूज करायची आवश्यकता नाहीये आणि त्यानुसार तुम्हाला जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते पण अपलोड करायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव इथे भरायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे डिस्ट्रिक्टचा प्रेफरन्स दिलेला आहे ते ऑलरेडी तुम्हाला इथे ते दिसतील. ठीक आहे. त्यानंतर तुमचा डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर आणि इतर माहिती तुम्हाला इथून भरायची आहे. लक्षात घ्या, डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर, तुमचं NCL, तुमचं कास्ट सर्टिफिकेट, इतर जी काही माहिती असेल ती इथून तुम्हाला पुढे भरायची आहे. ती कशा प्रकारे मी सांगतो. इथून पुढे तुम्हाला जी माहिती भरायची आहे त्यामध्ये सुरुवातीला इथे डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट याबद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला तुमचं नॅशनॅलिटी इंडियन किंवा दुसरं तर इंडियनला तुम्ही टिक करा. त्यानंतर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर इथे येस करायचं. नसाल तर पुढे फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही. असाल तर इथे येस करायचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जी ऑथॉरिटी किंवा जी संस्था आहे ज्याने तुम्हाला हे डोमिसाईल सर्टिफिकेट दिलं आहे त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची. त्यानंतर ज्या तारखेला तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळाले ती तारीख तुम्हाला इथे अपलोड करायची आहे आणि तुमचा ते सर्टिफिकेशनचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथे भरायचा आहे. ठीक आहे. तर पुढे जाऊया. आता इथे कास्ट कॅटेगरी, तुमची जी कास्ट आहे तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज करणार आहात, कुठल्या कॅटेगरीमधून अर्ज करणार ती कॅटेगरी तुम्हाला इथे चूज करायची आहे. त्यानंतर तुम्ही जी कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीचं जे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट इश्यू करणारी ऑथॉरिटी कोण आहे, तहसीलदार असेल, डेप्युटी कलेक्टर असेल किंवा जे कोणी असेल तर ते पद तुम्हाला इथे भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ज्या तारखेला ते सर्टिफिकेट मिळालं आहे ती तारीख तुम्हाला इथे फिल करायची आहे आणि त्या सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर इथे लक्षात घ्या, ज्या प्रकारे स्टार केलेला आहे कास्ट सर्टिफिकेटला, कास्ट व्हॅलिडिटीला स्टार केलेलं नाही, नसेल तुमच्याकडे तर ते तुम्ही नंतर काढू शकता. पण सध्या तुम्हाला आवश्यक कुठलं आहे तर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. इथे नॉन क्रिमिनल कॅटेगरी सर्टिफिकेट, जर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते इश्यू करणारी ऑथॉरिटी कोण आहे, म्हणजे तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर जे कोणी असतील ते तुम्हाला इथे ऑथॉरिटी त्या लिहायचं आहे. त्यानंतर ज्या तारखेला तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळाले ते डेट तुम्हाला इथे मेन्शन करायची आणि त्याचा जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला सर्टिफिकेटचा इथे फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा आयडेंटिफिकेशन मार्क जो आहे त्या आयडेंटिफिकेशन मार्कबद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. ठीक आहे. तर तुमचं जे काही आयडेंटिफिकेशन मार्क असेल ते आयडेंटिफिकेशन मार्क तुम्ही फिल करू शकता. म्हणजे तुम्हाला ओळखण्यासाठीचा जो पुरावा आहे तो तुम्हाला तिथे द्यावा लागेल. पुढे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ड्रायव्हिंग लायसन्स येस असेल किंवा नो ते तुम्हाला हे ऑप्शन पूर्ण भरायचे आहेत. त्यापैकी किमान तुमच्याकडं डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला पुढे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. कारण ते तुम्ही तुमचं पर्सनल डिटेल, तुमची जी ओळख आहे ती ओळख तुमची पटण्यासाठी तुम्हाला यापैकी जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढच्या पेजवर आपण ज्यावेळेला याल ॲडिशनल डिटेलमध्ये इथे तुम्हाला माहिती भरायची आहे. आर यू सन डॉटर ऑफ अ फार्मर हू हॅव कमिटेड सुसाईड, म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तुम्ही अपत्य आहात का, म्हणजे मुलगा मुलगी आहात का. असाल तर तुम्ही येस करा, नसाल तर तुम्ही नो करा. त्यानंतर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटचे तुम्ही एम्प्लॉई आहात का, असाल तर येस करा, नसाल तर नो करा. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड डिटेल, तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर येस करा, नसाल तर नो करा. अर्थक्वेक अफेक्टेड, भूकंपग्रस्त असाल तर येस करा, नसाल तर नो करा. पार्ट टाइम एम्प्लॉई, अंशकालीन उमेदवार आहात का, असाल तर येस, नसाल तर नो.
एक्स सर्व्हिसमॅन पर्सन आहात का? येस, नो. दिव्यांग, माजी सैनिक, शहीद माजी सैनिक यांचे तुम्ही वार्ड आहात का? तर ह्या प्रकारे तुम्हाला माहिती इथे द्यायची आहे. स्पोर्ट पर्सन डिसेल, जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर तुम्हाला इथे येस करायचे नसेल तर नो. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, तुम्हाला जर अपंगत्व असेल म्हणजे डिसेबल्ड पर्सन जर असाल तुम्ही तर तुम्हाला इथे येस करायचे नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर फ्रीडम फायटर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केला आहे का? येस असेल तर हो, नाहीतर नाही. ऑर्फन, अनाथ असेल तर येस, नो. हे जे डिटेल आहेत हे तुम्हाला भरायचे आहेत. तुमच्यावर कुठला आता क्रिमिनल केस सुरू आहे का, फौजदारी खटला सुरू आहे का? तर नो. कुठला तुम्हाला केस किंवा कुठल्या केसमध्ये तुम्ही सध्या तुम्हाला ताब्यात घेतला आहे का? नो. तुम्हाला कुठल्याही फौजदारी खटल्यात तुमच्यावर कधी खटला चालवला गेला आहे का, किंवा कोर्टाने तुम्हाला दोषी ठरवलं आहे का, त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. यापैकी कुठलेही जर यस असेल तर मला वाटत नाही की तुम्हाला फॉर्म भरता येईल. फॉर्मसाठी तुम्ही एक प्रकारे एलिजिबल नसाल, तर हे ते प्रत्येकाला तुम्हाला नो करायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. सेव्ह अँड नेक्स्ट. पुढे गेल्याच्या नंतर ह्या पुढच्या माहितीमध्ये येथे तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल लक्षात घ्या. तुम्ही तुमचा जो ॲड्रेस आहे, तुमचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. पुढे जाऊया. इथे तुम्हाला पूर्ण तुमची जे क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, तुमचं पूर्ण शिक्षण, तुम्हाला त्या शिक्षणाची पूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट. त्यानंतर सर्वात शेवटचा जो भाग आहे डॉक्युमेंट अँड पेमेंट. तर ह्या शेवटच्या भागामध्ये तुम्हाला तुमचे जेवढे डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. तुमचं स्कॅन कॉपी कशाची, पासपोर्ट साईज फोटोची, तुमची स्कॅन केलेली स्वाक्षरी ही तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर 10वीचं प्रमाणपत्र, 12वीचं प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र, डिप्लोमा प्रमाणपत्र, जे काय असेल हे सर्व, आदिवासी प्रमाणपत्र, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, तुम्हाला हे सर्व तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अनुभव प्रमाणपत्र, तुमचं ITI असेल तर ट्रेनिंग किंवा तुम्ही त्याचं जे सर्टिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे जोडायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट. ज्यांचं लग्न झालं आहे आणि 2पेक्षा कमी अपत्य आहेत त्यांना, किंवा 2 असतील त्यांना हे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ज्यांचं लग्न झालं नाही तर त्यांना इथे हे डॉक्युमेंट इथे सबमिट करण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. तुम्ही जे तुमचं पॅन कार्ड, आता मी पॅन कार्डला येस केलं तर म्हणून इथे फक्त पॅन कार्ड आलं आहे, तर पॅन कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तुमचं लग्न झालं म्हणून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यासोबतच दुसरे जे रिलेव्हंट डॉक्युमेंट आहेत जर तुम्हाला अपलोड करायचे असतील राहिलेले तर तुम्ही इथे ते अपलोड करू शकता. त्यानंतर फीस जी आहे ती फीस तुम्हाला इथे दिसेल. आणि पूर्ण हे जे घोषणापत्र आहे, प्रत्येक घोषणापत्राला तुम्हाला काय करायचं आहे, येस करायचं आहे. आणि येस केल्याच्या नंतर इथे फायनली तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर ठीक आहे. एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला हा जो तुमचा फॉर्म आहे तो सबमिट होईल आणि अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म फिल करण्याची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होईल. याच्यामध्ये जर पुन्हा तुम्हाला कुठली अडचण आली, मला तर वाटत नाही आता अडचण येईल, जर आली तर तुम्ही पुन्हा मला कॉन्टॅक्ट करा. मी त्यामध्ये तुम्हाला जे काही सहकार्य आहे ते नक्कीच करेल. ठीक आहे. तर सध्या आपण इथे थांबूया आणि पुढच्या अपडेटसाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.